हॅपीनेस इज अ होममेड फूड. बटाट्याचे चिप्स कोणाला आवडत नाहीत, लहान असो की मोठी माणसं. बघता बघता चिप्सचं पूर्ण पॅकेट संपवून टाकतात. तर हे चिप्स जर आपल्याला अगदी बाहेरच्यासारखे कुरकुरीत आणि टेस्टी बनवता आले तर किती छान होईल ना. अगदी कमी वेळेत हे चिप्स आपण घरच्या घरी बनवू शकतो. आणि मुख्य म्हणजे रेग्युलर भाजीसाठी जो आपण बटाटा वापरतो तोच बटाटा इथे वापरून आपण चिप्स करणार आहोत. परंतु हे चिप्स अजिबात लाल पडणार नाही. त्यासाठी काही टिप्स आहेत, ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. हा आधी धुवायचा आहे आणि त्यानंतर पूर्णपणे कोरडा करायचा आहे. यानंतर ह्या अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिप्स बनवताना आपण एकसारखं प्रेशर द्यायचं आहे, जेणेकरून एकसारखे आपले चिप्स तयार होईल. कुठेही जाड किंवा पातळ होणार नाही. बघा मी इथे दाखवते तुम्हाला, हातावर घेऊन सुद्धा अशा पद्धतीने इतका ट्रान्सपरंट आपला झाला पाहिजे चिप्स. तर इथे बघा माझे बोटंसुद्धा त्यातून दिसत आहेत. तर सगळे चिप्स बनवल्यानंतर दुसरी टीप म्हणजे हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे. तर बघा पहिलं जे पाणी होतं तर त्यामध्ये सगळे स्टार्च जमा झालेले आहे. त्यासाठी मी इथे सेकंड वॉश घेत आहे. तर दुसऱ्या पाण्यातून सुद्धा आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे. महत्त्वाचं म्हणजे जो इंदोरी बटाटा बाहेर चिप्ससाठी वापरला जातो त्यामध्ये स्टार्च कमी असतो, पण तो प्रत्येक वेळी आपल्याकडे अवेलेबल नसतो. म्हणून आपण रेग्युलर बटाट्याचे चिप्स करणार आहोत. तर आता मी ही तिसऱ्यांदा धुवून घेत आहे. बघा मी इथे दाखवलं आहे मी किती वेळा चिप्स हे धुवून घेत आहे. रेग्युलर नॉर्मल पाण्यात किंवा थंड पाण्यामध्ये तुम्ही धुवू शकता. तर मी इथे 4 वेळा चिप्स धुवून घेतलेले आहे. आता बघू शकता तुम्ही हे जे पाणी आहे यामध्ये स्टार्च नाही आहे, क्लिअर पाणी निघाले आता. तर आता हे चिप्स आपण एका नॅपकिनवरती अगदी 2 ते 3 मिनटं फक्त पसरवायचे आहे आणि नॅपकिननीच ते फक्त टॅप करून घ्यायचं आहे. त्याचं पाणी शोषले गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आता आपण हे चिप्स सॉल्टेड करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, एका वाटीमध्ये 1 चमचाभर मीठ घ्यायचं आहे व त्यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी घालायचं आहे. मीठ व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे. कडकडीत तापलेल्या तेलामध्ये बटाट्याचे चिप्स सोडायचे आहेत. तर हे चिप्स 40 ते 50% फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला जे आपण मिठाचं पाणी केलं होतं ते आपल्याला यामध्ये सोडायचं आहे. तर मिठाचं पाणी किती घालायचं, तर फक्त 4 ते 5 थेंब यामध्ये मिठाचं पाणी घालायचं. मिठाचं पाणी घालताना थोडंसं केअरफुली घाला, अंगावर उडणार नाही याची काळजी घ्या. बघा आपले चिप्स तयार झालेले आहे. चिप्स कुठेही लाल पडलेले नाही आहे. बघा किती छान झालं. तर व्हिडिओमध्ये जी टिप सांगितली आहे की आपण हे चिप्स 3 ते 4 वेळा आपल्याला धुवून घ्यायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण इंदोरी बटाटा किंवा LR बटाटा वापरलेला नाही आहे. रेग्युलर आपल्या भाजीसाठी आपण बाजारातून जो बटाटा आणतो तोच मी इथे वापरलेला आहे. तर याच्यामध्ये थोडं स्टार्च जास्त असतो, तर त्यासाठीच आपण ही टीप फॉलो केली की 3 ते 4 वेळा आपण हे चिप्स धुवून घेतलेले आहे. अशा पद्धतीने मी पुढचे सुद्धा चिप्स तळून घेतलेले आहे. अतिशय कुरकुरीत आणि छान चिप्स झालेले आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती कुरकुरीत झालेले आहे हे चिप्स. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी करून बघा.